परभणी लोकसभा दिवसेंदिवस अत्यंत चुरशीची होत जात आहे। आज बहुजन मुक्ती पार्टीचे नेते विनोद आंबोरे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। चला तर मग लोकसभा उमेदवाराची भेट घेऊ आणि करू त्यांच्याशी बातचीत। विजय असो, बहुजन मुक्ती पार्टीचा विजय असो, बहुजन मुक्ती पार्टीचा विजय असो। आंबोरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आंबोरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हे समतेचं राज्य पुढे चालवलं, त्या समतेचे राज्य निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर आधारित समाजाची आणि राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य घातलं। त्याच उद्देशावर आणि त्याच चतुसूत्रीवर बहुजन मुक्ती पार्टी काम करत आहे। गेल्या 40 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम आहे 10 वर्षापासून बहुजन मुक्ती पार्टीने त्याचा अजेंडा बनवलेला आहे। म्हणून संविधान आज बीजेपी सत्तेमध्ये आहे आणि रोज नवीन कायदे करत आहेत, संविधान संपवण्याची भाषा करत आहेत आणि यवना संविधान संपवण्याच्या काठावर ते आलेले आहेत। संविधान असं संपवता येत नाही म्हणून त्यांनी नवीन नवीन कायदे करत आहेत, जे की संविधान संपवलं पाहिजे या पद्धतीनं, संविधान बाजूला राहिलं पाहिजे या पद्धतीनं ते काम करत आहेत। म्हणून याच्या अगोदर तुम्हाला आठवत असेल 1-2 वर्षापूर्वी काही महाभागांनी, काही विदेशी अवलादींनी संविधान जाळलं होतं, त्याची प्रतिकृती जाळली होती। ते संविधान जाळलं याचा अर्थ काय आहे? त्यांना संविधान नको आहे। मग त्यावेळेस आमचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणणारे कुठं तोंड खुपसून बसले होते। संविधानावर, संविधानाची भाषा बदलणाऱ्या लोकांवर आणि संविधान जाळणाऱ्या लोकांवर यांनी कोणती कारवाई केली? कुठलीच नाही। बहुजन मुक्ती पार्टी केवळ रस्त्यावर होती। नळाला पाणी नाही, तुमचे आरोग्याच्या समस्या आहेत, अरे या मूलभूत समस्या आहेत जनतेच्या। मुळात ह्या समस्याच नसायला पाहिजे होत्या, पण तरीही आज त्या समस्या आहेत। म्हणून ह्या समस्या 100% सोडण्यासाठी आम्हाला काम करायचं आहे। अजून आपण तुम्हाला परभणी जिल्ह्यातला प्रश्न विचार उभे जाणकारांना खासदार बघू, ठीक आहे? त्याच्यावर रेडी सर नाहीत। सर्वात मुळात पहिली गोष्ट ही आहे, लोकांना आजपर्यंत पर्याय नव्हता आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर काम करण्यासाठी आजपर्यंत कोणीही पहिल केलेली नव्हती। राहिला प्रश्न, जानकर साहेब बाहेरचे उमेदवार आहेत, हे पण गोष्ट सत्यच आहे। त्यानंतर बंडू सरी कुठले परभणीतले आहेत, ते सुद्धा बाहेरचेच आहेत। परभणीच्या लोकांना सवयच झालेली आहे। अशी एक चर्चा पण आहे की बाहेरचे उमेदवार तुम्ही आपल्या डोक्यावर घेऊन बसलेले आहात, त्यामुळे परभणीचा विकास नाही। आम्ही परभणीच्या मातीतले, परभणीच्या या नात्यातले उमेदवार आहोत, त्यामुळे आम्हाला परभणीची कळकळ आहे। म्हणून आम्ही 100% या तळमळ, कारण माझ्या वयाची 35 वर्ष ओलांडून गेले आहेत। मी जेव्हापासून पाहतो, मला समजते तेव्हापासून कुठलाच विकास नाही परभणीचा आणि ज्या समस्येमध्ये आम्ही जीवन जगलेलो आहोत ते आजही तशाच समस्या आहेत। म्हणून जनतेचं काम करण्यासाठी आम्ही विकासाच्या नावावर नाही तर विकास करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत। हे होते बहुजन पार्टीचे उमेदवार विनोद आंबोरे। धन्यवाद, त्यांच्याशी केली आपण बातचीत।